नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या ब्रँड एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी ही त्यांच्या जयंतीची तारीख आहे. त्यामुळे आपण संपूर्ण इतिहास त्यांचा बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. शिवाजी शहाजी भोसले यांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 तर मृत्यू हा 3 एप्रिल 1680 ला झाला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हे प्रसिद्ध आहेत. हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे ख्याती पाहूया. मराठा साम्राज्याचा मित्रांनो हा ध्वज होता, ज्याला भगवा ध्वज म्हणतात. त्यानंतर आहे मित्रांनो यांचा अधिकार काळ, तर 6 जून 1674 ते 3 एप्रिल 1680 हा त्यांचा अधिकार काळ आहे. अधिकार रोहन म्हणजे मित्रांनो ते कोणत्या पदावर होते, तर त्यांचं पद होतं छत्रपती पदाभिषेक. त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 ला झाला. मित्रांनो, मराठा साम्राज्याची राज्यव्याप्ती कुठपर्यंत होती तर बघूया. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगरापासून तर नागपूर पर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून तर दक्षिण भारतात तंजावर पर्यंत त्यांच्या साम्राज्याची ख्याती पसरलेली होती. तिथपर्यंत मराठा साम्राज्य हे पसरलेलं होतं. राजधानी होती रायगड. मित्रांनो, त्यांचं पूर्ण नाव आहे शहाजीराजे भोसले. त्यांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. मृत्यू हा 3 एप्रिल 1680 रायगड किल्ला महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. त्यांचे उत्तराधिकारी होते छत्रपती संभाजीराजे भोसले. त्यानंतर मित्रांनो त्यांचे वडील होते शहाजीराजे भोसले. आई होत्या जिजाबाई. पत्नी होत्या, त्यांना एकूण 8 पत्नी होत्या. त्यापैकी सर्वांची आपण माहिती पाहूया. त्यानंतर सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकरवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई आणि गुणवंताबाई अशा एकूण 8 पत्नी ह्या महाराजांना होत्या. त्यांच्या संतती म्हणजे त्यांचे एकूण किती अपत्य होते तर पाहू. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम भोसले, सखुबाई, रानूबाई, अंबिकाबाई, राजकुंवरबाई, दीपाबाई, कमळाबाई. त्यानंतर त्यांचे राजघराणे मित्रांनो हे भोसले राजघराणे होते. राज्याचं ब्रीदवाक्य हे प्रतिपचेद्रलेखव वर्धिष्णू विश्ववंदिता सहाष्णू शिवशेष्य मुद्रा भद्राय राजते. हे त्यांच्या राजब्रीद वाक्य होतं. जसं आपला आता भारताचं राजब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. त्यांचं चलन होतं मित्रांनो होन, शिवराई, सुवर्ण होन आणि रुप्य होन हे चलन होतं. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही
आणि युरोपियन वसाहतवाद्यांची शक्तीशी युती व दोन्ही शत्रुत्व वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लक्ष व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारे आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्ले उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनासह सक्षम आणि प्रगतशील नागरी शासन व्यवस्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली. परदेशातील भूभागांची इत्थंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या साहाय्याने त्यांनी थोडक्यात फौजांच्या साहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी महाराजांनी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला. मित्रांनो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयातील चित्र आहे, फोटो आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 दशकानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या उदयाबरोबरच त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे. शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो, जो की आपण 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत थाटामाटात साजरी करतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा आपण प्रारंभिक जीवन पाहू. त्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजे शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. त्यानंतर इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 वैशाख शुद्ध तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या शिवाजी जयंती स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. शिवाजी महाराजांचे नाव हे शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली. या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सत्तांमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपल्या जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज
पदवी बाळगली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी 1552 ते 1597 अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही पदवी किंवा उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची देशमुखी हक्क बहाल केलेले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता, तो 1590 मध्ये. छत्रपती शिवाजीराजांची आपण पार्श्वभूमी आणि संदर्भ पाहूयात. इसवी सन 1636 मध्ये विजापूरची आदिलशाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यावर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजीराजे त्यावेळी पश्चिम भारतातील डोंगररांग प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागिरीच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलाविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. 1636 मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांनी पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले म्हणजे वेंकोजी भोसले ह्या पुत्राने पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 1647 मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या. त्यावेळी पुण्याची फार दुर्व्यवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एक शेतात प्रतिकादखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. विजापूर सल्तनतशी संघर्ष. इसवी सन 1646 मध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन 16 वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील 2 वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे.
तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्याला थेट ताब्यात घेतली. तोरणगड समोरील मुरुंबदेवाचा डोंगर, जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खनिजाचा उपयोग केला. राजगड ही 1 दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळाले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनाची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले. 25 जुलै 1648 रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदारांनी शहाजी राजांना कैद केले. 1649 मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. 1649 ते 1655 दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि 1656 मध्ये वादग्रस्त परिस्थितीत चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वराच्या हिल स्टेशन जवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्याव्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली. अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला, जसे की वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्यांच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापुरींना शिवाजी राजाबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. 1664 ते 1665 मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. अफजल खानाशी लढा. शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर तरुण अली आदिलशाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्याचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळाले. 1657 मध्ये सुलतानाने किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने अफजल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजाभवानी मंदिर जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले.
दोन्ही सैन्यांनी आपापसात अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाही, तर अफजल खानाने शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनाची कमतरता होती, म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. 2 महिन्यानंतर अफजल खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याची बोलणी चालू केली. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजल खानाचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी पंताजी गोपीनाथ बोकील अफजल खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येक जण केवळ एका तलवारी सोबत सशस्त्र यावे आणि एकाच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले. अफजल खान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांचा संशय होता. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिस्वा तसेच वाघनखे ठेवली. बिस्वा चिखलतामध्ये जळविला होता, तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती. याचबरोबर त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जिवा महारा हा विश्वासू सरदार होता, तर अफजल खानावर सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुरा पलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले. त्याचवेळी अफजल खानाने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चिखलतामुळे शिवाजीराजे बचावले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी चौकडे पसरली. बंडा सय्यदने तत्क्षणी शिवाजीराजावर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला, जो तत्पर शिवाजी महाराजांनी स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजाचे प्राण वाचले. यामुळेच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफाचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपामध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर काही सरदार लपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. त्या पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जराण्यासकट पळून गेले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याचे विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील 3000हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार अफजल खानाचे 2 पुत्र आणि 2 मराठा सरदार कैदी झाले. विजयानंतर प्रतापगडच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेले शत्रूपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीस देण्यात आली. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीत करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दारोची नावाच्या सरदाराला कोकण पट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकल्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापूरपर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफजल खानाच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. पन्हाळ्याचा वेढा. विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळ्याचा किल्ला ताब्यात घेतला.
आणि 1659 मध्ये रुस्तम जमाम आणि फाजल खान याच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. मुघलांशी युती करून 1660 मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जोहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेनानी आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जोहर हल्ला करणार होता. यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. 1660च्या मध्यात सिद्दी जोहरच्या सैन्याने पन्हाळ्याचा वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला. पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जोहरने राजापूर येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडीमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्यांची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेले ध्वज सुष्टपणे फडकला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांना समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याचा बदला घेतला आणि 4 इंग्रजांना पकडले व त्यांना 1663 च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले. अनेक महिन्याच्या वेळानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरशी वाटाघाटी केल्या आणि 22 सप्टेंबर 1660 रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला. 1663 मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला